शेवटी विशाल सरांनी त्यांच्या आईच्या हातचं डबो खाल्ल्याने, पण ह्या त्यांका माहिती नाही. त्यांका कळला तर किती वाईट वाटत त्यांका. पण मी या करते त्यात चुकीचं तर नाही आहे ना. सौदामिनी मॅडमचा फोन. हॅलो, हा सौदामिनी मॅडम. सौदामिनी मॅडम, त्या हिच्याशी काय एवढं बोलतायत, तेही आता यावेळी? अहो होय, मी काम केलंय, पण प्लीज आता आपण उद्या बोलूया काय? हा, मी ठेवते, बाय. सौदामिनी मॅडम का खरंच किती काळजी असा विशाल सरांची. ही भिकारडी माझ्या डोक्याला भुंगा लावून स्वतः झोपलीये. हिला तर मी झोपूनच देणार नाही. उठ उठ. काय झाला? काय काय काय? भूक लागली मला, जा. मग जाऊन जेव. तू मालकीण नाहीयेस, कळलं ना? मी मालकीण आहे. मी जसं बोलेन तसं करावं लागेल. मला भूक लागली, मला सँडविच खायचंय, जाऊन बनव. आत्ता सँडविच मी नाही बनवूचंय, माका खूप झोप इली. ए, नुसतं उलट बोलायचं नाही. तुला सांगितलं ना, मला भूक लागली, जाऊन सँडविच बनव. उठ उठ उठ. इरा, काय करतास ह्या? तुला सांगते तेवढं कर, जा. मग ही कुठली पद्धत आ? नीट सांग. पद्धत आहे म्हणजे? आधी सांगितलेलं ना, मग जा बनव. पण सौदामिनी मॅडम सोबत यावेळी काय बोलत असेल? मरू दे, मला काय करायचंय, मी झोपते. सरस्वती माझ्यासाठी इतकं सगळं करते. उगाच नाही कोण कोणासाठी एवढं कर. तिच्याही मनात माझ्याबद्दल नक्कीच प्रेम आहे, फक्त ती व्यक्त नाही होत. नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी इतक्या घाईत थोडीच होतात. आज ना उद्या आमचं हळूहळू प्रेम नक्कीच फुलेल. आम्ही एकत्र येऊ, एकत्र प्रॅक्टिस करू. तिची सगळी स्वप्न पूर्ण होताना मी बघेन. मी कायम तिच्या सोबत असेन, तिला साथ द्यायला. सरस्वती, अहो कसला एवढा विचार करतास? आणि काय त्या डब्याकडे टक लावून बघतास? झोपायचा नाही हा? सकाळी जाऊचा ना हॉस्पिटलला. मग चला झोपा बघू. ता डबा ठेवा पिशवीत आणि झोपा. ठेवा. ठेवतो ठेवतो. सरस्वती, तू पण ना हट्टी आहेस एक ना. हे झालं समान. बर दादा,
कसा वाटता? बरं. चांगली प्रोग्रेस हा. लवकर घरी जाऊचा आपण. सरस्वती, तुझ्याशी जरा बोलायचं होतं. बोला ना. टिफिन बद्दल विशाल काही बोलला का? अहो त्यांका खूप आवडला. चौकशी करत होते खैसून आणला म्हणान, पण मी सांभाळून घेतला. तुझे उपकार कसे म्हणून हेच कळत नाहीये सरस्वती. थँक्यू. अहो यात उपकार काय, तुमच्या मनाक समाधान मिळालं नाही मग हे बास. सरस्वती, तुझ्याशी अजून एका विषयावर बोलायचं होतं. बोला ना. तू जो क्लिनिकचा विचार करतेस ना, हे बघ, माझा त्याला नकार नाही आणि विशाल त्याच्यात इन्व्हॉल्व आहे म्हणून मी होकार देते असंही नाही. हे बघ, मॅनेजमेंट जो काही निर्णय घेईल ना, मी त्याला बांधील असेल. पण मला तुमची आयडिया खरंच खूप आवडली आणि जर ती वर्क झाली तर उत्तमच आहे. थँक्यू मॅडम. ठीक आहे, आता मी निघते. आपल्याला बोलताना पाहिलं ना विशालने, तर तुझ्यावर प्रश्नांचा भडीमार करेल तो. कसे आहात मिस्टर पवार? बरे आहात ना? काळजी घ्या. चल. सौदामिनी मॅडम किती बदलल्यात. अनोळखी पेशंटची पण किती आपुलकीने चौकशी केली. मगाशी ती मालवणी बोलणारी मुलगी आली होती, ती पुन्हा आली होती इथे? नाही हो, हा गाळा त्या लोकांना भाड्यानं द्यायचा नाही आणि जर का दिलास तर तू गेलास. काका, आमका परमिशन मिळालेला. आम्ही हीच जागा घेणार आहोत. ह्याचं भाडं किती आणि डिपॉझिट किती? नाही, ते मी बोललो मालकांशी, पण ते म्हणाले क्लिनिक एकदम हॉस्पिटलच्या समोर आहे, त्यामुळे परमिशन नाही मिळू शकत आणि भाडंही जास्त आहे. अहो काका, प्लीज असं नका करू, प्लीज. काका हो प्लीज, हवं तर थोडे पैसे जास्त घ्या, पण आमका ही जागा द्या. नाही, नाही होऊ शकत. जा तुम्ही. सॉरी. काका हो प्लीज, तुम्ही जा इथून. आत्या, आत्या, कॉफी आण. आत्या, आत्या, आत्या. हिरा जरा धीर धर गो. कुत्र मागे लागलो काय? किती कोरडत? मला भूक लागली, पटकन सँडविच बनव. ता आणतय, पण त्याआधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझो बॉयफ्रेंड असा काय? आता हे काय मध्येच विचारतेस? नाही, ता दादा तुका मध्ये चिडवत होतो ना, ता आठवला माका. पण काय गो, आत्तेक पण नाही सांगतल. आत्या, ही गोष्ट मला विचारायला बयोनीच सांगितली असेल ना? नाही गोईरा, त्याचा काय संबंध नाही असा. बयो इलस, तुका चाय घेऊन येते आम्ही. इले हिरा, तुझा जा काय राग आहे ना, तर माझ्यावरती काढ. माझ्या बॅगवर काढायचं काम नाही, त्यात पुस्तक आहेत माझी. हो का? तुला अक्कल नाहीये? माझ्या डेस्कवर स्वतःची बॅग ठेवतेस, लायकी आहे का तुझी? जास्त शहाणपणा करतेस? अगो इरा, आता बयोची पण रूम असा नाही. निदान विद्येचा तरी आदर कर. ए, आदर बिदर माय फुट. इरा, अगो दोघींनी पण शांत राहा जरा. बयो, तू चल किचन मध्ये, मी तुझ्यासाठी काहीतरी बनवते. चल.
नाही नको, मीच येत आहे, चाय बनवते. विशाल सर पण इले. विशाल आलाय म्हणजे विशाल सर आलेत? अयो चल. वा, काय माणसं नेमलेत ना मी पोटे. मी तुम्हाला सरस्वतीला क्लिनिक ओपन करण्यापासून थांबायला सांगितलेलं. तुम्ही काय तिला मुहूर्त काढून दिलात का? मॅडम, त्यांचं क्लिनिकचं काम सुरू झालंय. मॅडम तुम्ही माझ्यावर विश्वास का नाही ठेवत आहात? हे बघा, ह्या पोटेकडून आजपर्यंत एकही काम अर्धवट झालेलं नाहीये. मॅडम, त्या गाळा मालकाला मी असं धमकावून आलोय ना, तो यांनाच काय इतर कुणालाही तो गाळा भाड्याने नाही देणार याच्यानंतर. मला काही ऐकायचं नाहीये. काल त्या चौघांचं प्लॅनिंग सुरू होतं, कळलं? काहीही करा, सरस्वतीला थांबवा. मॅडम आत येऊ काय? अगं ये ना, ये. काय काम काढलंस? मॅडम, आमची सगळी प्लॅनिंग झाली आहे. आता फक्त तुमची या सगळ्यात परमिशन असल्याची एक सही मिळाली ना तर बरं झालं असतं. म्हणजे आमका कोणी आता अडवणार नाही. ओ मॅडम प्लीज नाही नका म्हणू. आपल्या हॉस्पिटलचा काय हो तोटा नाही होणार. उलट आपल्या हॉस्पिटलचे विद्यार्थी आणि कर्मचारी या काम करतात ना, म्हणून फायदाच होईल. हो, पण तू क्लिनिक सुरू कुठे केलंयस? हॉस्पिटल समोरच्या गार्डन मध्ये. अहो ऍक्च्युली ना आम्ही समोरचा गाळाच बघत होतो, पण त्या माणसानं आधी हो सांगितलं, मग परत नाही सांगितलं. अचानक त्याचं मतपरिवर्तन कसं झालं ना काय माहिती हो. पण मॅडम, पण माझं रवणात माझ्या वांगडा असा, त्याने माका बुद्धी दिली आणि गार्डनची आयडिया सुचवली. अरे वा, म्हणजे तुझे गाळ्याचे पैसे सुद्धा वाचले म्हणायचे. लेटर साइन. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. येत आहे. कमॉन सौदामिनी, तू फोन का नाही उचलतेस? त्या कुकने 1000 वेळा फोन केला माहितीये तुला. शेवटी मला सांगितलंय निरोप द्यायला. आता त्या कुकचे निरोप द्यायला मी यायचंय का इकडे? आवाज खाली. नाही होणार. तुझा डबा रेडी आहे. एक मिनिट, तू डबा कोणासाठी सांगितलंयस? लेट मी गेस. तुझ्या मुलासाठी, विशालसाठी, हो ना? काय गंमत आहे बघ. तो तुला सारी आई म्हणून स्वीकारत नाही आणि तू दिलेला डबा फुकटचा खाण्यात मजा येते त्याला. तोंड आहे म्हणून काहीही बरडू नकोस, कळलं? काही माहिती नसेल ना तर हे थोबाड बंद ठेव. फुकटात मजा कोण करतंय हे तुलाही चांगलं माहितीये आणि मलाही. काय म्हणायचं तुला? मी फुकटचं खातो इकडे? हॅलो, मी या हॉस्पिटलसाठी ना दिवस रात्र राबतो, कळलं ना? काय राबतोस तू या हॉस्पिटलसाठी? ऑफकोर्स. या आधी त्या गौतमीला धरून या हॉस्पिटलमध्ये काय काय काळा कारभार केलायस हे काढू का एक एक? आणि तसंही त्या गौतमीने गोड गोड बोलून ऑलरेडी तिच्या पारड्यात तुला पाडून घेतलंय आणि तू फिरतोस तिच्या मागे शेपूट हलवत. एक मिनिट. भांडण आपल्या दोघांमध्ये ना, बघ उगाच त्या गौतमीला मध्ये आणायचं नाही. अरे बापरे, केवढा तो बुळका.
एवढा तो रिस्पेक्ट. तो आहेच रिस्पेक्ट, कारण तिच्या मनातही माझ्याबद्दल रिस्पेक्टच आहे. तुझ्यासारखी सारखी पाण्यात बघत नाही ती मला. आणि म्हणूनच सौदामिनी, आमच्या दोघांमध्ये ना एक स्पेशल कनेक्ट आहे, एक बॉन्ड आहे, जो अनफॉर्च्युनेटली तुझ्या बरोबर माझा कधीच झाला नाही. कनेक्शन, नाईस वर्ड. थँक्यू. चल, तुला मी तुझं कनेक्शन दाखवते. बस बस रे. मॅम, तुम्ही एकदम खरं बोलताय. त्याची खरंच लायकी नाहीये. माझ्यासाठी तो किती आश्वासनं द्यायचा, मी तुझ्यासाठी हे करेन ते करेन, आणि आता वेळ आली तर साधे 5 लाख रुपये पण द्यायला नाहीयेत त्याच्याकडे. एक नंबरचा दळिद्री माणूस आहे तो. टप्पी स्वार्थी आहे तो. तू मला ना ती जागा दाखव कुठे, मी रोज जात जाईन तिकडे. आओ सर नको. का? आओ तुम्ही एवढा दमून येतास, कशा केवढं टेन्शन घेतास, मी आणून देते ना तुमका. सर तुम्ही डबा कित्याक नाही लावत? घरगुती डबा मिळता माहितीये का तुमका? काय नाव म्हणालीस? सात्विक खानावळ. सात्विक खानावळ. घ्या गरमागरम डबो. चला पटापट हातपाय धुवून घ्या, मीच पान वाढत. येवा बसा. सर बसा. नंतर जेवतो. सरस्वती, मला सांग, या डब्याचे महिन्याचे किती पैसे सांगितले ताईनी? ओह सॉरी, त्या बाईंनी. नाही पण सगळेजण त्यांना आईच म्हणतात ना. आणि मला सांग, ही खानावळ नक्की आहे तरी कुठे? त्या महिन्याचे 1500 रुपये होतात. म्हणजे तुमचा एकच टाइम असा ना म्हणान, तसे ते महिन्याचे 3000 रुपये घेतात. आणि तुमका सांगितलं ना मी, त्या लेडीज हॉस्टेल जवळच असा सात्विक खानावळ. सरस्वती, मी हे सगळं खरं समजत होतो ग. सर काय बोलताय तुम्ही? माझा तुझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त विश्वास होता, पण तू काय केलंस? विश्वासघात केलास माझा.
माझ्याशी खोटं बोललीस तू? आणि एक खोटं लपवण्यासाठी किती खोटं बोलणार आहेस? सर, हा डबा तू सौदामिनी दंडवतेकडून आणला होतास. माझ्यासाठी तिने दिलेला डबा तू का आणलास? सर, तुझ्या एका शब्दाखातर थांबलो तुम्ही. ते DND हॉस्पिटल सौदामिनी दंडवतेच आहे हे कळल्यानंतर निघून चाललो तुम्ही. फक्त तू म्हणालीस म्हणून थांबलो. चांगले पांग फेडलेस ग. तुला माहिती होतं ना तिच्याशी संबंधित असलेली कुठलीही गोष्ट मला नाही आवडत. का वागलीस असं? हा? हा? सांग ना, का खोटं बोललीस माझ्याशी? सर काहीतरी गैर. मला अक्कल नाही शिकवायची. खोटं बोललीस तू माझ्याशी. विश्वासघात केलायस माझा. आत्ताच्या आत्ता इथून निघायचं ताबडतोब. सर माझं ऐका ना. बस. मला तुझं काही ऐकायचं नाही. आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. सर माझं निघ! हा, त्या तुम्ही सकाळी सकाळी इथे? सकाळी सकाळीच योग लागला माझ्या बयोसाठी. सरस्वतीसाठी? काय झालं सरस्वतीला? अजून काय होचा बाकी आहे? एवढा काल बोलला असती का? पूर खचून गेली हो आतून. आत्ताच्या आत्ता इथून निघायचं ताबडतोब. सर माझं म्हणजे तिने तुम्हाला सगळं. होय. एखाद्या मुली मोकळा होचा असतात ना तर सगळ्यात जवळची तिची आई असते. त्या बिचाऱ्याच्या नशिबात ती पण नाही. खोदून खोदून विचारलंय तेव्हा बोलली. मग विशाल सर, तुमच्या आईबद्दल मका थोडा थोडा माहिती असं. ह्यात बयोची चूक हा मान्य आहे, पण तिचा उद्देश चुकीचा नव्हतो. स्वतःची आऊस नसल्यावर काय होता तिच्यापेक्षा जास्त कोणा कळणार. एखाद्या आईक जर आपला मूल परत व्हाया असात तर त्यात तुटलेल्या जीवांका जोडूचो प्रयत्न करतो ती माझी बहीण. आणि ह्या सगळ्या तुमका सांगून तर ती करू शकत नव्हती. आणि ह्या सगळ्या बरोबर असला तरी तुम्ही तिच्यावर राग काढूक नको होती. जरा तिच्या बाजून पण समजून घेऊ वया होता तुम्ही. लहानपणापासून फक्त सहनच करतील आता. सगळ्यांचं ओरडो खात, राग झेलत, टोमणे खात, दुस्वास सहन करत इथपर्यंत पोचली आहे ती. आणि माझी पोर सगळ्यांचा भला होक वया म्हणूनच सगळा करत दिली. पण तिच्या नशिबी नेहमी दुःखच इला. कोणच तिका समजून घेत नाही.
नाही, तुम्ही तुम्ही बरोबर म्हणताय. मी तिच्यावरती तसं ओरडायला नको होतं. पण आत्या, सौदामिनी दंडवते हा माझ्या आयुष्यातला अत्यंत वाईट चॅप्टर आहे. आणि सरस्वती म्हणजे फक्त आणि फक्त विश्वास, आणि तीच असं वागली म्हणून मी समजू शकते. आतापर्यंत इतक्या वेळा तुम्ही तिला समजून घेतलास, तिच्या प्रत्येक सुखदुःखात तिची साथ दिलास, पण आता तिचं मन दुखावला. माका वाटतं तुम्ही परत तिच्या वांगडा बोला. मी बोलतो लगेच तिच्याशी. फोन लागत नाहीये नेमका. आत्या, मी भेटतो तिला आणि मी डायरेक्टली बोलतो तिच्याशी. खरंच. पण थँक्यू. म्हणजे तुम्ही इथे आलात आणि मला माझी चूक कळली. खरं सांगायचं झालं तर त्या दिवशी जे काही घडलं त्याच्यानंतर मलाही काय करावं सुचत नव्हतं. माझ्या पोरीक फक्त जपा. बाहेरून जरी कणखर दिसत असली ना, तरी आतून नाजूक मनाची असा होती. तुम्ही नका काळजी करू. मी आहे तिच्यासोबत. मी जपेन तिला. चला, येतय मी. काळजी घेवा. थँक्यू पुन्हा एकदा. आणि सॉरी. यापुढे अशी चूक कधीच नाही होणार. काळजी घेवा. सरस्वती, एक मिनिट. सरस्वती प्लीज, तू बस जरा प्लीज. मला बोलायचंय तुझ्याशी. सरस्वती, का टाळतेस तू मला? मला बोलायचंय तुझ्याशी. मला तुझी माफी मागायची आहे. सरस्वती, आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज मला माफ कर. सर सॉरी. मी तुमका टाळत होते कारण माकाच गिल्टी वाटत होता. मी तुमच्या वांगडा खोटं बोलले. प्लीज मका माफ करा. सरस्वती, काय बोलतेस तू? तुझा हेतू खरंच खूप चांगला होता. चूक माझी झाली की मी तुला वाटेल तसं बोललो. आय एम रिअली व्हेरी सॉरी. खरं सांगू, मी नाही राहू शकत तुझ्याशी बोलल्याशिवाय. सर तुम्ही सॉरी नका म्हणू. त्यापेक्षा तुमच्या आईची चूक पोटात घाला. सरस्वती, तू काय बोलतेस? होय सर, माका मान्य आहे की सौदामिनी मॅडम चुकले असते आणि तुमच्या लेखी ती खूप मोठी चूक असेल. पण सर, चुका कोणाकडनं होत नाही. सरस्वती, माफ त्यांना केलं जातं जे माफीच्या लायक असतात. नाही सर, माफी लायकी बघून त्या माणसाचं त्यावेळेचं खरेपणा बघूचा असतं. अगं पण ती बाई खरी नाहीये असं तुमका वाटतं सर. वाईट भूतकाळ जपून ठेवला की मग हे वर्तमान पण वाईटच वाटतं आणि म्हणानच भविष्य बिघडतं. मला ती बाई माझ्या भविष्यात नको. सर, तुम्ही लहान असताना तुम्ही किती चुका केल्या असतील. वेळोवेळी तुमच्या आईने त्या सगळ्या पोटात घातल्या. ओके, तुमच्या आईची एक चूक तुम्ही पोटात नाही घालू शकत, ते का माफ नाही करू शकत? सरस्वती, ती बाई मला सोडून गेली होती आणि ही चूक नाहीये, गुन्हा केलाय तिने, गुन्हा.
सर हा माणूस वाईट नसता, त्या परिस्थितीनुसार तसा वागता आणि त्या बदलता. ही बाई त्याला अपवाद आहे. पण सराव जेल मधून बाहेर येलेला माणूस ते का आपण अपराधी समजतो का? इतकी वर्ष शिक्षा भोगल्यानंतर तो बदलू शकता ना. मग तुम्ही सौदामिनी मॅडम कडे त्या नजरेने की त्या नाही बघत? माका सांगा, तुमचा देवावरती विश्वास असा की नाही? जिथे दया, क्षमा, शांती तिथे देवाची वसती, ह्या माहिती असा ना तुमका? मग हे जरा विचार करा ना. ठीक आहे, तू म्हणतेच तर मी करेन विचार. बयो, हॅलो सर. हाय आराम. बयो, बरं झालं भेटलीस. सगळे पोस्टर लावून झाले, तुला फोटो दाखवतो. हे बघ. वा, ह्या एकदम भारी काम केलास दादा तू. चला उद्यापासून आपल्या क्लिनिकच्या कामाक सुरुवात करूया. चालेल. सरस्वती, हे सगळं तुझा अभ्यास आणि इथली ड्युटी हे दोन्ही सांभाळून करायचं. अभ्यास कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज होता कामा नये. होय सर, आणि आपल्या बाबांच्या शिफ्ट्स पण बघूक लागतात. हो, माझी आणि शुभंकर सरांची शिफ्ट वेगवेगळी असली तर जास्त बरं होईल. म्हणजे तुमच्यासोबत कोण ना कोणतरी आमच्या दोघांपैकी असू शकेल तिकडे. बरोबर. बयो, मी चाललोय लायब्ररीत, तू येतेस? होय, माझं पण थयच काम. ठीक आहे, आलो सर. आलो. सरस्वती, तू खूप भोळी आहेस ग. जगातली सगळीच माणसं तुझ्या इतकी चांगली नाही आहेत हे का कळत नाहीये तुला? इतकं सगळं होऊन सौदामिनी मॅडमना मी स्वीकारे नाही, पण त्यांच्या मुखवट्या मागचा खरा चेहरा तुला दिसल्यावर तू कोसळून जाऊ नयेस एवढंच वाटतंय मला. ती बाई अचानक तुझ्याशी एवढी चांगली कशी वागते याचीच शंका येते मला.